आज आहे संडे आणि मी निघाले आहे बाहेर. थंबनेलवरून तुम्हाला लक्षातच आले असेल की मी कुठे चालली आहे. प्रवासाची सुरुवात मिसळ खाऊन केली. मिसळ कोणाकोणाला आवडते कमेंट करून नक्की सांगा. नमस्कार मैत्रिणींनो, डेली डोस विथ विशाखा या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी निघाली आहे श्री पिनाकेश्वर महादेव जातेगाव या ठिकाणी. रस्त्यावर डोंगर, छोटी मोठी धरणे, नद्या, घाट आणि सुंदर नजारे बघायला मिळतात. लांबच लांब आता हिरवळ आहे. पावसाळ्यात भेट देण्यासाठी हे सुंदर ठिकाण आहे. हे जातेगाव नाशिक जिल्हा नांदगाव तालुक्यात आहे. नांदगाववरून जवळपास 35 ते 40 किलोमीटर अंतरावर आहे. अशा वातावरणात गाडीवर प्रवास करण्याची काही वेगळीच मजा असते. आजूबाजू सगळीकडे हिरवळ बघून मन किती प्रसन्न होते. आता आपण डोंगराच्या पायथ्याशी आहोत आणि या कमानीतून आपण डोंगराला म्हणजेच महादेवाला जाणार आहोत. सुरुवातीला हा रस्ता नव्हता तेव्हा पायवाट होती, परंतु आता वरती जाण्यासाठी सिमेंट रस्ता बांधण्यात आलेला आहे. काही लोक वरती गाड्या घेऊन जाऊ शकता किंवा ज्यांना खालून पायी जायचे आहे ते पायीसुद्धा जाऊ शकतात. वरती जाताना तुम्ही बघा किती सुंदर व्ह्यू अनुभवायला मिळतो आणि जसं जसं वरती जातो तसं तसं उंची वाढत आहे आणि वरचा व्ह्यू काही वेगळाच वाटत आहे. रविवार असल्याने सुट्टी असल्यावर तुम्ही मुलांना इथे पिकनिकसाठी घेऊन येऊ शकतात किंवा फॅमिलीलासुद्धा दर्शन करण्यासाठी घेऊन येऊ शकतात. छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांच्या बॉर्डरवरती हे मंदिर आहे. येथून जवळपास राहणारे लोक येथे नेहमीच दर्शन करत असतात. 3ऱ्या श्रावण सोमवारी या डोंगरावरती मोठी यात्रा भरते आणि आजूबाजू सर्व परिसर यात्रेकरूंनी भरून गेलेला असतो. रस्ता एकदम शांत आहे आणि वातावरणही सुंदर झालेले आहे. पावसाळ्यात सगळ्यांनाच फिरायला आवडते आणि निसर्गाचा आनंद घ्यायला आवडतो. अशाच ठिकाणी तुम्ही निसर्गाचा आनंद घेऊ शकतात. जसे जसे वरती चढत आहोत तसे तशी उंची वाढत आहे. हे मंदिर खूपच उंच डोंगरावरती आहे, त्यामुळे निसर्गाचा असा आनंद मला तरी नाही वाटत कुठे मिळेल. एकदम शांत आणि सुंदर असं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकतात वळणावळणाचा रस्ता आहे, त्यामुळे येताना वाहने थोडीशी सावकाश चालवावीत, जेणेकरून तुम्हाला व्ह्यूसुद्धा अनुभवता येईल आणि समोर काही अडचणही येणार नाही. आता आपण बघा किती उंचीवरती आलेलो आहोत आणि लांब लांबपर्यंत नजर पोहोचेल तिथपर्यंत आपल्याला व्ह्यू दिसत आहेत. अशा ठिकाणी आणि इतक्या सुंदर आणि स्वच्छ ठिकाणी नागरिकांनी कचरा करणे टाळावे, जेणेकरून निसर्गाचा वारसा जपता येईल. तसेच या डोंगराला जातेगावचा किल्ला असेही संबोधले जाते. याला ऐतिहासिक वारसासुद्धा आहेत. संत जनार्दन स्वामींनी बांधलेले आहे. या मंदिराला मोठा महादेव म्हणूनही ओळखले जाते. 1964 मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार हेमाडपंथी पद्धतीने करण्यात आला. आता आपण पोहोचलेलो आहे. वरती बघा किती सुंदर वाटत आहे. यात्रेच्या वेळी इथे पूर्ण गर्दी असल्यामुळे हवा तसा व्ह्यू मिळत नाही आणि हवी तशी शांतताही मिळत नाही. इथे पार्किंगची सुविधा, पाण्याची सुविधा आणि काही लोक श्रावण महिन्यामध्ये कार्यक्रमसुद्धा करतात, त्याचीसुद्धा सुविधा केलेली आहे. व्ह्यू बघा. माझ्या मागे जे मंदिर आहे ते आहे श्री क्षेत्र पिनाकेश्वर महादेव मंदिर जातेगाव. मंदिराचा परिसर एकदम रमणीय आहे आणि पॉझिटिव्हिटीने भरलेला आहे. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे सोय केलेली आहे. याला
बारव असेही म्हणतात. ऐतिहासिक वारसा या ठिकाणाला लाभलेला आहे. आता आपण मंदिराकडे जात आहोत. मंदिर किती सुंदर दिसत आहेत. मंदिरात संत नंदगिरीजी महाराज यांचे सुद्धा छोटेसे मंदिर आहे. छानपैकी दर्शन झाल्यावर आम्ही हा व्ह्यू अनुभवला. समोर बघा पाऊस कसा पडतो आहे आणि तो पार्ट वेगळा दिसतो आहे. हा अविस्मरणीय क्षण आम्ही अनुभवला. तुम्हाला सुद्धा हा अविस्मरणीय क्षण इथे येऊन तिथून निघताना ही फुले दिसली. या फुलांना तुम्ही काय म्हणता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.